गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्याच्या वाणीमध्ये श्रीराम नाही तो मनुष्य आहे का बरं? बघा, या पृथ्वी तलावर अनेक जीव जन्माला येतात, अनेक जीवांचा मृत्यूसुद्धा होतो, पण त्यांच्या इतिहासामध्ये नोंद होते का बरं? पण हा एकमेव असा मनुष्य प्राणी आहे ना, त्याची इतिहासामध्ये सुद्धा नोंद होते। पण जर त्याच्या जीवनामध्ये, जर त्याच्या वैखरीमध्ये श्रीराम नसेल तर त्याच्या आयुष्याला काही अर्थ आहे का? समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, ज्याच्या मनामध्ये श्रीराम नाही ना, त्याच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस तो दुःखांनी भरलेला असतो। मग आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की वर्षाच्या 365 दिवसांपैकी सर्वात शुभ दिवस आमच्यासाठी कोणता आहे बरं? की आमच्या जीवनामध्ये सर्वदा दुःखच निर्माण होईल, सुख कधी आम्हाला पाहाव्यास मिळणार नाही, असं होईल का बरं? तर समर्थांनी या 365 दिवसांपैकी एक दिवस असा सांगितलेला आहे ना, ज्याला काळाचा नियम लागू होत नाही। एखादा क्षण आहे ना, जो तुमच्या कित्येक जन्मांच्या कर्मांना बदलून टाकतो, तो म्हणजे अक्षय तृतीयाचा दिवस। आणि एक संधी आहे जी आयुष्यात फक्त एकदाच येते। आज आपण बोलणार आहोत अशाच एका दिवशी, या दिवशी घडणाऱ्या अद्भुत गोष्टीबद्दल। तो दिवस आहे अक्षय तृतीया। हा दिवस केवळ शुभ नाही तर काळावर विजय मिळवणारा हा दिवस आहे। या दिवशीचा हा प्रतीक आहे। आजच्या दिवशी केलेले एक उपाय आहेत ना, तुमच्या 10 जन्मांचे दोष जाळून टाकू शकतात। आणि हे कोणते दोष आहेत, हे उपाय नक्की कोणते आहेत, आणि हे रहस्य काय आहे, हा काळ गुप्त का ठेवला गेला, तर याचे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, ते आज या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। आता तुमच्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी घडलेल्या असतील। तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं असेल किंवा नसेल, पण आत्तापर्यंत जे घडलं ना, ते सर्व विसरून जा आणि आता नवीन दिवसाला सुरुवात करा। हा अक्षय तृतीया दिवस आहे ना, एवढा शुभ्र का मानला जातो, एवढा कीर्तिमान का मानला जातो, या आजच्या निरूपणामध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे। जर तुमच्या जीवनातील 7.5 संपत नसेल, तुमच्या जीवनामध्ये निरंतर दुःख येत असेल, तुम्ही एक गोष्ट करता आणि दुसरीच होत असेल, बघा, तुम्ही भक्ती मार्गामध्ये सुद्धा आहेत, तुम्ही कर्मामध्ये सुद्धा आहेत, पण असे काही दिवस असतात ना, त्या दिवसांमध्ये दुःखांवर विजय मिळवता येतो। म्हणजेच आपण कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहोत ना, तुम्हाला कळालेच असेल। म्हणून हा अक्षय तृतीया दिवस आहे ना, या दिवशी ज्याच्या नशिबामध्ये धन नाही, ज्याच्या नशिबामध्ये म्हणजे सुखी व्हायचं काही चिन्ह दिसत नाही, त्या मनुष्यासाठी हे निरूपण आहे। तुम्ही या दिवशी काही करायचं आहे ना, बारीक लक्ष देऊन निरूपण ऐका। बघा, पहिली गोष्ट म्हणजे वड पिंपळाची पूजा आणि झाड लावणं। बघा, या अक्षय तृतीयेला आहे ना, वड किंवा पिंपळाच्या झाडाचं रोप लावून त्यात पाणी घातलं ना, आणि ते तर पाणी घालून संकल्प करणं, हे झाड आहे ना, केवळ माझ्या पुण्यासाठी नव्हे तर सर्व जीवांच्या कल्याणासाठी वाढव, असं म्हटल्यास ना, त्या झाडाच्या एकेका पानामधून पुण्य आणि दोषनाशक ऊर्जा निर्माण होते। 10 जन्मातील वडिलांचं पूर्वजांचं पापमुक्त होतात।
आता दुसरी गोष्ट पाहूया, गाईला गोळ किंवा हिरवं गवत खाऊ घालणं. बघा, भरपूर निरूपणामध्ये हे सांगितलेलं सुद्धा आहे. गाईला गोळ किंवा हिरवं गवत खाऊ घाललं ना तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या धन संपत्ती निर्माण होते. आपण जे स्वप्न ठरवलेलं असतं ना ते सर्व सफल होतात. गाईला अन्नदान जर केलं ना त्याचं फळ अनंत पटीनं वाढून परत येतं. विशेषतः गाईला गोळ किंवा गवत दिल्यास गोदोष, वंशदोष आणि दरिद्रता नष्ट होते. आता तिसरी गोष्ट पाहूया, तांदूळ, दूध, वस्त्र, सोनं किंवा धातूचं दान करणं. आता सोनं आपल्याला दान करता येऊ शकत नाही, कारण सोन्याचा एवढा भाव वाढलेला आहे ना की आपण बोलूसुद्धा शकत नाही. म्हणूनच तांदूळ, दूध, वस्त्र या गोष्टी आपण दान करू शकतो. जेव्हा आपण पूर्वजांना किंवा गरजू लोकांना पारंपरिक गोष्टी म्हणजे तांदूळ, दूध, वस्त्र याचं दान करतो ना तेव्हा पूर्वजांवर असलेले कर्मबंधन विरघळतात. आणि गरुड पुराणानुसार असे कर्म जर 10 जन्मापासून मागे चालत आलेले असतील तर या अक्षय तृतीयेला दिलेले हे दान आहे ना ते कर्म नष्ट करणारं ठरतं. म्हणजे गुप्त पितृतर्पण आणि जळदान आहे ना, घरच्या देवस्थानामध्ये एक तांब्यामध्ये गंगाजळ किंवा शुद्ध जळ असेल तरी चालेल, ते घेऊन पूर्वजांची स्मृती ठेवून जळदान करा आणि मंत्र म्हणावा, ओम पितृदेवताभ्य स्वाहा. असा जळदान केल्यास ना पितृदोष, अकस्मात मृत्यू, वंशदोष, संततीमध्ये अडचणी नष्ट होतात. काही लोकांच्या नशिबामध्ये घडलेल्या अपघातांची मुळं ही असतात ना, हे दोष असतात ज्या अशा दिवशी दूर होतात. म्हणजे फक्त एकच नाव घ्या, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः आणि एक वेळ हृदयापासून जपा. अक्षय तृतीयेला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्रीराम, कृष्ण, विष्णू ज्या देवतेवर तुमची श्रद्धा असेल ना ते नाम जप करा. आणि हे नाम जप आहे ना, ही उपासना आहे ती ब्रह्ममुहूर्तावर करायची आहे. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर त्या दिवशी उठाल ना तेव्हाच त्या उपासनेचा फायदा होणार आहे. आणि तेव्हाच ते उपासनेमध्ये मागितलेले मागणं आहे ते भगवंतापर्यंत पोचणार आहे. म्हणजे एकदा हृदयातून निघालेलं नाव 10 जन्मांचं कर्मसंचय वितळवू शकतं असं अध्यात्मशास्त्र सांगतं ना. म्हणजे ज्यांना घरात सतत आर्थिक अडचणी असतील, आरोग्याच्या समस्या असतील, नोकरी असेल, विवाह असेल, संतान सुख असेल, अशा मानसिक अशांतीच्या अडचणी येत असतील ना, ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असेल, गुरु चांडाळ योग, काळसर्प दोष किंवा नवग्रह दोष असेल, त्यांचं या दिवशी समाधानतेनं त्यांचं समाधान होणार आहे. ज्यांना वाटतं की काहीतरी अज्ञात अडथळा आहे, प्रयत्न करूनसुद्धा यश मिळत नाही, अशा प्रत्येकानं हे उपाय अवश्य करायला हवं. म्हणजे जगातील असा एक दिवस आहे ना जिथे केलेलं प्रत्येक पुण्य, दान आणि संकल्प आहे ना तो अक्षय म्हणजेच कधीही नाश न होणारं मानलं जातं. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीय आहे. पण ही तारीख फक्त दानधर्मासाठी नाही तर काही गुप्त उपाय आणि शास्त्रीय नियमांमुळं ती नशिबाचे बंद दरवाजे सुद्धा उघडणारी ठरते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीयेला स्त्री पुरुषांनी कोणते नियम पाळायला हवेत, कोणते उपाय केल्यास आयुष्यभर लक्ष्मी, आरोग्य, सौभाग्य, पती पत्नी संबंध आणि संतानप्राप्तीचा मार्ग खुला होतो. शेवटपर्यंत बघा, कारण एक गोष्ट आहे ना तुमचं भाग्य उलटून टाकू शकते. अक्षय तृतीया ही नुसती एक तिथी नाही, ती आपल्या नशिबावर अक्षय परिणाम करणारी संधी आहे. आणि हे उपाय करताना संपूर्ण श्रद्धा, नम्रता आणि गुप्तता ठेवा. विशेष करून स्त्रियांनी हे उपाय लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्ही हे उपाय करायचे आहेत. तांब्या भरून
त्यात केशर आणि तुळशीचं पानं टाकून सूर्याला अर्घ्य द्या आणि त्याचा फायदा असा होईल, तुमच्या पतीचं आयुष्यमान वाढेल, सौभाग्यवृद्धी होईल, विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आता हे कोणी करावं? विवाहित व अविवाहित स्त्री या दोघींनीही केलं तरी चालेल. आता दुसरा उपाय पाहूया. आणि हे सर्व उपाय आहेत ना, ते उपाय शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, म्हणून शास्त्रांचा आधार घेऊन हे उपाय सांगितलेले आहेत. अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक मानलं जातं ना, त्यामुळं सुवासिनी उठणा करून स्नान केल्यानं शरीर आणि मनातील दोष निघून जातात. त्याचा फायदा ग्रहदोष शाप बांधणी दूर होते. आता हे कोणी करावं? सर्व वयोगटातील स्त्रिया करू शकतात. आता या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालावी, म्हणजे 7 किंवा 11 वेळा, आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप आहे ना, तो निरंतर करावा, जोपर्यंत 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालून होत नाही. आणि त्याचा फायदा कुळदैवत प्रसन्न होतो आणि धन संपत्ती आणि गर्भप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. आता हे करावं कोणी? विशेषतः गर्भधारणेची इच्छा असणाऱ्या स्त्रियांनी हे नक्की करा. आता पुरुषांसाठी विशेष उपाय बघा, आता मगाशी सांगितले ते स्त्रियांनी करायचे उपाय. आता पुरुषांसाठी उपाय कोणते आहेत ना, ते आपण पाहूया. अक्षय तृतीयेला ब्राह्मणांना सणई, गूळ, सुपारी आणि धान्यदान द्या. त्याचा फायदा करिअरमध्ये अडथळे दूर होऊन सरकारी कामामध्ये यश मिळेल. आता कोणी करावं? सर्व वयाचे पुरुष आहेत ना, ते विशेषतः बेरोजगार किंवा नोकरीत अस्थिर असलेले ते हे उपाय करू शकतात. आता बघा, पुढचा उपाय हा खूप शुभ आहे. शिवलिंगावर पांढरं फूल वाहणं, पांढरं तांदूळ आणि गंगाजल अर्पण करा. त्याचा फायदा असा होतो की पितृदोष दूर होतो आणि आयुष्यातील अपयश संपून जातो. आता कोणी करावं? विशेषतः ज्याच्या कुंडलीत राहू केतूचे दोष आहेत त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. या दिवशी गायीला गूळ आणि हिरव्या गवताचा प्रसाद द्यावा. आर्थिक अडचणी दूर होऊन दाम्पत्य जीवनामध्ये सौख्य लाभेल. आता कोणी करावं? विवाहित किंवा अपत्य प्राप्तीसाठी प्रतीक्षेत असलेले पुरुष करू शकतात. आता सर्वसामान्यांनी स्त्री पुरुष दोघांनी पाळायचे नियम बघा, म्हणजे हे नियम कोणीही पाळू शकतात. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद कटाक्षानं टाळावे. कारण का बरं? कारण याचं फळ आहे ना, ते फळसुद्धा मिळतं, म्हणजे रागाचं फळसुद्धा दीर्घकाळ टिकून राहतं. या अक्षय तृतीयाच्या दिवशी काळ्या रंगाचं म्हणजे ब्लॅक कलरचं वस्त्र परिधान करू नका. शक्यतो शुभ्र, पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचा पोशाख वापरा. त्याचा फायदा असा होईल, तुमचे सूर्य, गुरु आणि शुक्र ग्रह आहेत ना, हे खूप प्रसन्न होतात. या दिवशी सोनं किंवा धातूचं काहीतरी खरेदी करा, म्हणजे चांदीचं असेल तरी चालेल, आणि ते प्रथम देव्हाऱ्यात ठेवून ते वापरामध्ये आणा. त्याचा फायदा असा होईल की खरेदी केलेलं धन आहे ना, ते अक्षय होतं, कधीच संपत नाही. आता हे सर्व आपण नियम पाहिले, उपाय पाहिले, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि तीच माहिती या निरूपणामध्ये दिलेली आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या अक्षय तृतीया आहेत ना, आमच्या जीवनामध्ये रोजच येत असतात. आमचा रोजच दिवस आनंदी असतो. पण जर मनुष्यानं रोज उपासना केली तर दर दिवशी अक्षय तृतीया येईल ना. पण मनुष्य असं करतो का बरं? म्हणून जो रोज उपासना करतो ना, त्याला हे नियम करण्याची काही गरजसुद्धा वाटत नाही. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये बघा उपासना घडत नाही आणि उपासना न होता त्यांचं आयुष्य एवढं दुःखांनी भरलेलं आहे ना, त्यांनी या दिवसापासून उपासनेला तयारीला लागा. तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल.
आता आपण पाहूया, हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे ना, एवढा अद्भुत का मानला जातो बरं? या दिवशी नक्की काय घडलेलं होतं बरं? तुमच्यासुद्धा मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की हा अक्षय तृतीया दिवस आहे, एवढा शुभ का मानला जातो? आता ते सुद्धा आपण पाहूया. भगवान परशुरामांचा जन्म आहे ना, पण त्यामागचं गुप्त कारण आहे ते बहुतांश लोकांना माहीत आहे किंवा नाही माहीत नाही. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला. पण ही गुप्त माहिती ही आहे की परशुरामांचा जन्म विध्वंसासाठी नव्हता, तर पृथ्वीवरील धर्म आणि ऋषी संस्कृती वाचवण्यासाठी झाला होता. विशेष म्हणजे ज्यांना घरात सतत संकट येतात त्यांनी या दिवशी परशुरामांचं ध्यानी ठेवून परशुराम गायत्री मंत्र जप करावा. यामुळं वंश रक्षा व कुळशांती मिळते. या दिवशी काळ थांबतो, म्हणजे वेळेचा प्रभाव क्षणभरासाठी निष्क्रिय होतो. शास्त्रानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की अक्षय तृतीया ही त्रेतायुगाची सुरुवात मानली जाते. याच दिवशी सूर्य आणि चंद्र दोघंही एकाच वेळी उच्च स्थितीमध्ये येतात ना, म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये काळाचा प्रभाव शून्य होतो. आणि त्यामुळं जो काही संकल्प आपण करतो ना, तो काळाच्या प्रभावापलीकडे जातो, म्हणून त्याला अक्षय फळ मिळतं ना. म्हणून या दिवशीचा संकल्प आहे ना, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा आहे. हा अक्षय तृतीया दिवस आहे तो श्रेष्ठ काय आहे याचं तिसरं कारण आहे की भीष्म पितामहानं या अक्षय तृतीयेला शय्येवर झोपलेलं शरीर सोडलं नाही. म्हणजे महाभारतातील ही अद्भुत गोष्ट आहे. भीष्म पितामह होते ना, त्या अक्षय तृतीयेला शरीर सोडू शकले असते, पण त्यांनी उत्तरायण म्हणजे पूर्ण होईपर्यंत मृत्यू टाळला. कारण का बरं? कारण अक्षय तृतीया ही इतकी पुण्यदायी तिथी आहे ना की जर ते मृत्यू पत्करलेले असते तर पुढचा जन्म मिळणंसुद्धा कठीण झालं असतं. कारण अशा दिवशी देहत्याग जर केला ना तर पुनर्जन्म कधीच होत नाही, मोक्ष मिळतो. म्हणजे भगवान कुबेरानं प्रथम श्री लक्ष्मीला या दिवशी आपल्या खजिन्यामध्ये बसवलं. अक्षय तृतीयेला धन संपत्तीच्या अधिपती कुबेरानं प्रथम महालक्ष्मीची स्थापना आपल्या धनकोशामध्ये केली होती. आणि म्हणूनच जो कोणी या दिवशी धातू, धन, धान्य किंवा वस्त्रदान करतो ना, त्याच्या घरात स्वयं लक्ष्मी निवास करते असं सुद्धा मानलं जातं. आता पुढची गोष्ट पाहूया. सुदाम्याचं श्रीकृष्णाकडून अक्षय स्वागत याच दिवशी झालं होतं. ज्यावेळी सुदामा श्रीकृष्णाकडे आला होता ना, तो हाच दिवस आहे. श्रीकृष्ण आणि सुदामा यांची गूढ भेट होती ती याच दिवशी झालेली होती. सुदाम्यानं घेतलेले ते मुठभर पोहे होते ना, आता पोह्यांची गोष्ट काढली तर तुम्हाला आठवलेलं असेल की श्रीकृष्णाचं हे अक्षय भांडार देऊन फेडलं. म्हणूनच या दिवशी एखाद्याला प्रेमाने अन्न जर द्याल ना तर ते अन्न भाग्य म्हणून परत येतं. याच दिवशी केवळ भविष्य नाही तर पूर्वजांचं कर्मही बदलतं. म्हणून गरुड पुराणामध्ये असं लिखाण केलेलं आढळतं की जर अक्षय तृतीयेला पितृतर्पण, गायींना अन्नदान, वडीलधाऱ्यांना वस्त्रदान केलं तर आपल्या पूर्वजांचं अपूर्ण कर्म ते पूर्ण होतात. आणि त्यामुळं तुमच्यावर असलेले आनुवंशिक दोष, कुळदोष, पितृदोष आपोआप निवळून जातात. खूप कमी लोकांना माहीत आहे की अक्षय तृतीयेला एक पानाचं झाड लावलं ना तर 10 जन्माचं पाप नष्ट होतात. म्हणजे पिंपळ, वड, आंबा, बेळ किंवा आवळा यापैकी कुठल्याही एकाचं झाडाचं रोप या दिवशी लावलं आणि मनात जर लोक कल्याणाचा संकल्प जर केला ना तर त्या वृक्षाच्या एकेका पानातून पुण्य निर्माण होत असतं. ज्यामुळं या कर्ताचं ब्रह्महत्येसारखं महापापसुद्धा दूर होतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या सर्व गोष्टी तुम्ही आता ऐकल्या ना, त्या सर्व अक्षय तृतीयेला झालेल्या आहेत. म्हणजे किती शुभ गोष्टी झालेल्या आहेत.
म्हणून आपल्या जीवनात जर आपण भरपूर चुका केल्या असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी माझे वाईट कर्म आहेत ना ते कधीच बघा विसरू शकत नाही, तर हे सर्व विसरायचं आहे आणि नवीन दिवसाला सुरुवात करायची आहे. हा जो नवीन दिवस आहे ना तो अक्षय तृतीयेचा दिवस आहे. तुम्ही जर संकल्प केला, एका हातामध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी आहे ना मनामध्ये असं संकल्प करा की हे भगवंता, मी आजपर्यंत जे काही वाईट कर्म केलेले आहेत, दुसऱ्याला त्रास दिलेला आहे, वाईट मार्गातून पैसा कमवलेला आहे, ते तुमच्या पदरामध्ये घ्या आणि मी तुम्हाला शरण जातो. मी आजपासून वाईट कर्म करणार नाही, मला तुमच्या पदरामध्ये घ्या. भगवंत एवढे भोळं दैवत आहे ना, ही सद्गुरू आई आहे ना, लगेच तुम्हाला माफ करून टाकेल. कित्येक वेळा तुम्ही किती वाईट कर्म केले तरी सुद्धा तुम्हाला वारंवार माफच केलं ना. किती संकटामधून तुम्हाला सोडवणूकसुद्धा केलेली आहे. मग या संकटामधून तुम्हाला सोडवणार नाही का बरं? कधीतरी विचार करा. चांगल्या गोष्टीची सुरुवात आहे ना, भले वाईटामधून होत असेल पण चांगली गोष्ट ती चांगलीच गोष्ट असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये किती जरी वाईट गोष्टी घडल्या असतील तरी त्याकडे लक्ष देऊ नका. एक चांगली गोष्ट असते ना ती वाईटाचा नाश करत असते. म्हणून आपल्या हृदयामध्ये भगवंत निर्माण करा आणि जेव्हा भगवंत निर्माण होईल ना तो निरंतर आपल्या हृदयामध्ये वसेल. पण हा भगवंत निर्माण होईल कधी बरं? श्रीरामाचं नामस्मरण कधी होईल बरं? जेव्हा समर्थ कृपा आपल्यावर होईल. आणि ही समर्थ कृपा कधी होईल? जेव्हा आपण श्रवण करू, नियमांचे पालन करू, तेव्हा सर्व व्यवस्थित होईल ना. म्हणून अक्षय तृतीयेला एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण हे निरूपण आहे ना 9-10 दिवस अगोदर करण्याचं कारण असं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त हे निरूपण प्रत्येक माणसासोबत पोचावं, प्रत्येक माणसाने त्याचा फायदा घ्यावा, प्रत्येकाला त्याचा फायदा होईल ना तरच हे पूर्ण कार्य भगवंतापर्यंत पोचणार आहे. कारण करता करविता तोच आहे ना. म्हणून जेवढं तुम्हाला होईल ना तेवढं हे निरूपण प्रत्येक माणसासोबत पोचवा. कारण जो चांगलं काम करणारा असतो ना त्याला देखील ते पुण्य मिळत असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यात चांगलं काही करता आलं नाही ना तरी करू नका, पण दुसऱ्याचं वाईट कधी सोचू नका. तुमच्या जीवनामध्ये चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वाईट कुणाचं काही बोलू नका, वाईट ऐकू नका. ह्या अक्षय तृतीयेचा दिवस आहे ना तुमचं भाग्य उजळणार आहे. हे सांगितलेले नियम आहेत ते नियमांमध्ये राहा. तुमच्या जीवनामध्ये अशी सकाळ निर्माण होईल ना तुमचा सर्व कायापालट होऊन जाईल. म्हणून विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुमच्या जीवनाचं खरं सार आहे ना हा भक्तिमार्ग आहे आणि तेच तुम्हाला मृत्यूनंतरसुद्धा तारणार आहे. म्हणून हा भगवंत आहे ना दुसरी तिसरीकडे कुठेच नाही. आपल्या आईबापामध्ये भगवंत शोधा, माणसातच खरा देव आहे. म्हणून माणसाला दुःख देऊन आपल्याला स्वतःला सुख घेऊ नका. कारण दुसऱ्याला दुःख द्याल ना तर आपल्या जीवनात सुद्धा दुःख होईल. म्हणून खरा माणुसकी धर्म आहे ना तो आपण जपला पाहिजे, तो आपल्या कृतीतून जपला पाहिजे. दुसऱ्याला प्रेम दिलं पाहिजे, तेव्हाचं प्रेम आपल्याला मिळेल ना. म्हणून खरा भक्तिमार्ग हाच आहे. जो सर्वांवर प्रेम करतो ना, जो सर्वांना आवडतो ना, तोच भगवंताला सुद्धा आवडतो ना. म्हणून भक्तिमार्गामध्ये मन रमवा, तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.